लगीन घरातली घाई गडबड सगळी गडबड हो का. कोण? नमस्कार मंडळी, नमस्कार. तर मी गंधार साळगावकर पुन्हा एकदा स्वागत करतो कोकणी गंधार या चॅनलवर. तर आज आहे लग्न आणि लग्नाची जोरदार घाई सुरू आहे सगळ्यांची. आंघोळीची प्रत्येक जणांचा वेगवेगळा रूम दिला आहे. पण गाडीला थोडे फुलं वगैरे लावायची आहेत, त्यामुळे मी माझ्या रूमवरून इथे आलो आहे. सगळ्यांची गडबड सुरू आहे. बऱ्याच जणांची तयारी झाली आहे. बाहेर पाणी तापवत आहेत. तर चला पहिला आधी गाडी सजवायला जाऊया. हे चल जाऊया योगेश. हा फुलं घेती. हा कर कर. हा घे. ही आणली चाफ्याची फुलं आणली. गुलाब आणले नसते. ही का गुलाब भरपूर आणले. ही का गुलाब गुलाबातला येतो. होय 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 गुलाबातला येतो. 6:15 झाले. मी माझे कपडे पण बाजूला ठेवत नाही. आंघोळीला जायचे तिथे ठेवलो, गायब झाले. काय सांगता येत नाही. नको नको, मी ती गाडीमध्ये ठेवतो, परत जाताना घेऊन जाईन काय आंघोळ करताना. तर आता गाडीला फुलं वगैरे थोडी लावून घेतो, त्याच्यानंतर मी आंघोळ करून तयारी करणार आहे. चला आजचा दिवस कसा असणार आहे तुम्हाला दाखवतो. योगेश आहे सोबत. रात्री खूप लेट म्हणजे सगळीजण लेट झोपली. मी 12-12:30 जाऊन झोपलो. जमत नव्हतं, भरपूर जमलेलो. त्याच्यात आमच्या गंमत पण एक झाली, ती ब्लॉग नाही केला मी. एक आजोबा हरवलेले काल, आज परत हरवले. हा आता परत सकाळी 7:30 वाजता ते हरवले. ही आपली गाडी. तर ही या गाडीला आपल्याला ना फुलं वगैरे लावायची. पटापट लावून घेतो, जास्त वेळ नाही. आणि देखती ठीक आहे का? हा ठीक आहे ठीक आहे. चल झाली. हा गाडी सजवून झाली. कशी दिसते सांगा कमेंट करून. या दादांनी सजवली सगळ्यांनी. हे चला हे घे. परत ते तलाव याच्या तळ्यावर गेले असते. हा आजोबा गावले. हा आजोबा भेटले. ते कुठेतरी गेलेले. रात्री आम्ही जवळजवळ 2-3 तास शोधत होतो त्या आजोबांना. ही मावशी, ही आमची रेडीची मावशी. यांच्या या मावशीने आजोबाला घेऊन आलेत. आजोबांना घेऊन आले. हा चालू रेडी झाली. ए पावडर इथे नाही लागली. इथे पावडर लावलीच नाही तू. चला आंघोळ करून घेतो पटकन. आता रेडी नाही होणार आहे, डायरेक्ट हॉलवर जाऊन रेडी. मम्मी तयारी झाली. कोलकामाशीची तयारी सुरू आहे. ही नवरी मुलगीची आई. चल चल नमस्कार विमस्कार करू नको. हे बघा नवरी मुलगी बाहेर येते, तयारी करते. जागा कमी पडतं आणि बाहेर मस्त थंडगार वातावरण आहे. यांची अजून तयारी जाऊ नये अजून इकडे. चल सोनू. अरे माझं गाड मरे श्रद्धा ताई. श्रद्धा ताई. हा त्या आजोबांका ह्याच घेऊन येला. हा आजोबा हरवलेले ते सापडले आता परत. हे बघा आमच्यासाठी इकडे रूम दिली आहे. असा गड चढून आम्ही जातोय. अरे बापरे, सुचितान काय लावलंय? सुचिता तोंड टाकाय काहीतरी टाकाय. लपतात सगळ्यांनी तोंडात काय काय लावलंय. तर आता आम्ही जातोय. मी जातोय नाश्ता आणायला. इथे जास्त नाही बघा. इथे मी राहिलोय आणि हे सावंत म्हणून एक हॉटेल आहे, सावंत स्नॅक्स म्हणून. इथे आपल्याला नाश्ता करू. इथे सगळ्या प्रकारचा नाश्ता आहे. इडली वडा, मेदूवडा, सिंगल मेदूवडा, बटाटा वडा, सगळं आहे. अजून एकदा आणून देतो. प्लेट पण घेतल्या त्यांच्याकडून, कारण बाजूलाच आहे. 2 डोसे
2 डोसा घेतलेत, मसाला साधा, इडली घेतली, 3 प्लेट इडली, त्याच्यानंतर उपमा घेतलाय, चहा नाही घेतला. चला हे बघा लगेच पोचलो. पण नंतर आपल्याला जेवण कधी भेटेल काय माहिती. नवरी बाहेर पडते म्हटलं. नाश्ता झाला मस्तपैकी, पोटभर नाश्ता झालाय. आता ही नवरी बाहेर पडते, ती दाखवतो तुम्हाला. आम्ही लेट जाणार आहे, बस नाही जाणार आहे. माझी तयारी पण झाली नाही अजून. सगळे चाललेत. हे बॅग घेऊन. हे नवरी मुलगीचे कोण मावसे, हे आत्ते, चुलत भाऊ, आणि ही आमची सगळी फलटण. काय करा. आणि हीच मावशी आहे त्या. आजोबा दाखवायचे राहिले. हेच ते आजोबा, हेच ते आजोबा. कशा आहात? आता हरवा नका आता. कालपासून 2 वेळा हरवले. आजोबांच्या खिशात आता लग्नाची पत्रिका दिलेली आहे, त्यामुळे काय टेन्शन नाही. युवराज हा माझ्या बहिणीचा मुलगा, भाचा माझा, हिचा मुलगा, हिचा. दुसरी कार आहे. या दुसऱ्या कार मधून काही लोक जाणार. काय त्या? हो, ही माझी आई. ही का ओळखत असतात तुम्ही. आणि या सोनू. सगळ्यांची तयारी झाली. माझीच तयारी जाऊ नये. हे बघा. नाही हे बघा, या दोघांची तयारी अजून झाली नाहीये. माझी तयारी झाली आहे. कसा दिसतोय सांगा कमेंट करून. हे बघा बस इथे लागली. सगळेजण वाट बघ. मावशी तुम्ही जाय, आम्ही येतो. साधे ड्रेस घाला आणि चला. नाही ऐक तरी, आम्ही येतो, तुम्ही बस सोडा. ते बघ ती काही रवली आता. नाचतो का खरं का कोण नाही, बस दोघाच केली म्हणजे. चला बस रेडी आहे बाबा. गायत्रीची आणि सुचिताची तयारी झाली नाहीये. सोनू असं करू नको. मी नाही ना, जा. ए सोनू घेऊन जा. असं करता काय तुम्ही म्हणता. जाऊन दे मी नाही येत. तू रागाने आणू नको नवीन काहीतरी. सोनू गो, सोनू थांब उतर. मी मगाशीच चांगलेलं सोडू बस, समजला ना. पहिल्यांदा तुझी तयारी झाली सोनू. गणपती बाप्पा जय. चला बस सुट्टा आमची. वाजले किती? 9:30 वाजता गेले दोन्ही. बस आता सुट्टा. काय ते हो. आणि आता आपण कुठे बसलो रे? बस मध्ये. मोठी आहे ना. हो. आई कुठे रे? आई तुझी नाहीये. तिथेच राहिली ना. हो. हो, आई आणि कियारा एकत्र येणार. आणि या बस मध्ये ना कूलिंग एवढं पॉवरफुल कूलिंग झालंय ना. चिल्ड झाली, चिल्ड एकदम. मस्त चिल्ड झालंय एकदम. सगळं एसी बस आहे. बाबू आहे ना, याने बुक केली ही बस. आदर्श. बरोबर ना 11ला 10 मिनिटं आहेत आणि आम्ही पोचलोय आता. हे बघा अयांश मस्त गाढ झोपलाय. अयांश, अयांश चल आलो आपण. पोचलो. काय घेतोय? ये
येतो ये. तुझी आई गेली. योगेश बॅग घेऊन चाललाय गंधालीची. आणि हा बघा वजन आहे, हा भरपूर आहे. आणि जे घेतलंय ना भरपूर वजन आहे, एकदम सहज घेऊन चाललाय. वाटत नाहीये. ताटं आहेत, ताटं किती 50-100 ताटं असणार. फायनली आम्ही ना हॉलवर पोचलोय. अरे हे बघा सगळे येऊन बसलेत. हा माझा मामा, हे मावशे, हे पण मावशे, आणि ही आमची उल्का मावशी. आणि यांची ओळख करून द्यायची गरज नाही. आई नाही आली, आई गेली. तुम्ही कधी पोहोचला? हॉल मस्त आहे ना. हे बघा हॉल बघा काय पॉवरफुल आहे. वाव. इकडे ना पुण्यवचन वगैरे सुरू झालं आहे. हे बघा इथे सगळी गडबड सुरू आहे. आम्ही यायच्या अगोदरच पुण्यवचन सुरू झालं. सांभाळ थोडे तरी भारी कुंकुम लावणी फळ नवे ओठीमध्ये घातले बाला दशरथ होय तुझ्या गालावरी ते पले जेवण झालं? आता जेवलो तू? नाही. हा जेवलो. इकडे आतमध्ये ना शूट वगैरे काही घेत नाही, कारण एवढी गडबड आहे तिथे आतमध्ये. मस्तपैकी जेवण वगैरे झालंय. आणि आता रिसेप्शनला येणार ती नवरा नवरी. पाणी बॉटल न्यायला आलं. आम्ही काय फोटो बिटो काढणार नाही, तरी पण फोटोच्या पोजमध्ये उभे होतो. घंटा डोकं दुखतंय. जागरण झालं भरपूर रात्री. आणि आता रिसेप्शनला नवरा नवरी आलेत. गडबड आहे, भरपूर गडबड. मी कधी कोक पीत नाही, पण आता कोक घेऊन आलो. जरा डोकं म्हटलं थंड होऊ दे. आणि हे दोघी पण तुटून पडल्यात कोक प्यायला. हो पुरे ते का पुरे. ए बस झालं. ए आयन अजून दे दब अजून दे. हे संपून टाका ते.
संपा. तुझ्या कानाला पण बोले झालं एकदाचं लग्न बाबा. बस असा मा. चला 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 पटापट चला. आता आम्ही ना ठाण्याला जाणार आहोत. बस बघूया बस आहे की नाही काय माहीत नाही. ठाण्याला जाणार मावशीकडे. आणि आमची रात्रीची कोकण कन्या ट्रेन आहे. त्या ट्रेनने गावचा प्रवास असणार आहे आपला. हा इथे इथे ठेवा इथे. हे सगळे योगेशचे मित्र हा सगळे बघा खूप मेहनत करतायत. ह्या पण भरपूर मदत केली आणि मेहनत पण सगळे लग्न कार्यात. आता ते सगळं बहिणीचं लग्न आहे. हां गंधालीचं म्हणजे बहिणीचं लग्न आहे. हे बघा आमचे सगळे आमची ही कंपनी खूप लेट करतायत. काय त्या पोरग्यांनी या केल्यानी वाजता लग्न आटपलं ना. आता आम्ही या बसमधनं ठाणा माझेवड्यात उतरणार आणि तिथून बघूया कुठे. चला 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 एक एक चढा. सगळ्यांनी या बसा बसा. आम्ही सगळ्यात लास्ट सीट पकडली आहे. सगळ्यात लास्ट सीट. गायत्री ओम हे आई सुचिता आणि हे सगळे चांगलेवाडी देवगड फॅमिली आहे. आणि कुठे कुठे गेलो काय माहिती तुम्ही कुठे गेलो. बस मध्ये ना आम्ही पाठीमागे एवढा एसी कुलिंग चिल्ड आहे. आणि इथे ड्रायव्हरसाठी बघा एवढी गरमी. या इंजिनची पुरी गरमी. या गरमीमध्ये ड्रायव्हरला गाडी चालवावी लागते. म्हणजे विचार करा तिथे वरती फॅन लावलाय आणि त्या फॅनची हवा फक्त ड्रायव्हरला. असं का ड्रायव्हरसाठी एसी नाही कशाला ते सांगा आधी पहिलं. मागे एवढं कुलिंग भारी आहे माहिती. पॅसेंजरला लक्झरी आणि ड्रायव्हरला ही कंडिशन. हे बरोबर नाही. हे खरंच बरोबर नाही. लग्नाला ना येताना पूर्ण खाली होती बस. थोडीशी मागे पूर्ण रिकामी होती. आता सीट टू सीट भरली आहे बघा कशी. हे बघा अशी काहीशी बस होती आपली. लग्नाची बस. हे आमचे ड्रायव्हर. हा होय ना मग काय टेन्शन नाही. उतरलो आता. इथून मावशीच्या घरी जाणार रे ठाण्याला. आमच्या बॅगा आहेत हे बघा. सगळ्या बॅगा उतरवतो. हो दादा ही लाल बॅग पण का बघ्या घ्या घ्या.
थांब 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 काय चढ आहे. थांब हा. अरे बापरे ते घ्या बाबा ती पण घ्या. हा ना भिवंडी रोड आहे तो माझेवडा आणि हा भिवंडीला जाणारा सरळ नाशिक रोड. आपण इथे उतरलोय. पुढे ना इकडे कळव्याला रोड जातो या ब्रिज खालून. इथून आम्ही जाणार आहोत. ए ही ना ते यांची आहे. हा हे चप्पल चप्पल सुचिताची हो हो. चला थँक्यू. नाही नाही यांची योगेशच्या नाही नाही योगेशच्या बहिणींची तुलाच बहीण आहे. लागू हा खाली जाऊया ना इथूनच घेऊया. हे नाही गावाची तुमका. बाय 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 चल ए बाय. हा इथे तिथे स्टेशन बरंच लांब आहे. हा 5-6 किलोमीटर असेल. चल ए बाय बाय बाय. ओके दादा बाय म्हणते. चला बाय. हा आता तुमचं कुठचं लोकेशन आहे तुमचं सांगा तरी. माझी राबोडी बस पकडली आम्ही. राबोडी तेव्हा सगळे बाकी सगळे पलटण पुढे आहेत सगळे. कॅन्सल होय. तिकीट फक्त 93 रुपये. किती जण आम्ही 20 जण होतो. 21 जण होत. टाकेतच हो टाकेत काय काहीतरी असंच नाव तरी. सगळे ठाण्यात मावशीकडे आल्या. हो बाबा खय फिरता. ठाण्याच्या मावशीकडे एका वेळेला 20-25 जण. हा बिल्डिंग बघा सगळे मिळून मिसळून राहतात इथे. असते बिर्याणी खातो हा याचं. आणि काकाने मस्तपैकी बिर्याणीची सोय केलेली हा. हो का एक नंबर बिर्याणी. सगळ्यांची बिर्याणी ना सगळ्यांका अंगारी द्या. दहा वाजून ना 25 मिनिटं झालीत आणि हे बघा बॉळ बघा यांचे. सगळेजण बॅगा भरतायत आणि 11:15ची ट्रेन आहे आपली कोकण कन्या. डायरेक्ट आता इथून स्टेशनला. बघितला कुडाळात पोचलो. कुडाळात कोकण कन्या एक्सप्रेस 8:30 वाजता बरोबर कुडाळात पोचलो आम्ही. आणि ना ठाण्यातनं मी ब्लॉग कंटिन्यू करू नाही कशाक ना सांगताय थोड्या वेळाने तुमका. थांबा काय झालेलं आता. आणि आपली नॅनो बघा इथे 4 दिवसाची वस्ती केल्या नॅनोन. तर मित्रांनो पूर्ण ब्लॉग बघितलात. ब्लॉगचा एंड व्यवस्थित झाला नाहीये आणि एवढं काही शूट वगैरे प्रॉपर घेतलं नाही मी कारण लग्नाची गडबड होती. लग्न मस्त व्यवस्थित पार पडलं आमचं. एन्जॉय केलं लग्न आम्ही. आणि मावशीच्या घरी आलो संध्याकाळी. मावशीने मस्तपैकी बिर्याणीचा प्लॅन केलेला. बिर्याणी ऑर्डर करून ठेवलेली 3-4 किलोची बिर्याणी
परत ऑर्डर केली, काय विचारू नका, भरपूर माणसं होती. मस्तपैकी बिर्याणी वगैरे खाल्ली आणि 10-10:30च्या दरम्यान आम्ही स्टेशनला जायला निघालो. कुठे ठाण्यात. आणि एक इन्सिडेंट झाला. त्याच्यानंतर मी व्लॉग शूटच केला नाही, मूडच ऑफ झालेला. काय झालं सांगतो तुम्हाला. अयांश हरवलेला, अक्षरशः पायाखालची जमीन सरकलेली. म्हणजे ज्यावेळी मी तर अक्षरशः चप्पल शोधत होतो, माझं चप्पल कुठे, हे ते, एवढी गडबड होती. वर बिल्डिंग मधून खाली येत होता, वरती जात होता, काय गडबड चालू होती, लक्ष होता आमचं. पण अचानक 1-2 मिनिटात कुठे गायब झाला काय माहिती. मावशी बोलली अयांश कुठे, वरती शोधलं, खाली शोधलं, कुठे भेटायला तयार नाही. सगळ्यांची धावपळ झाली. काका तर अक्षरशः म्हणजे सगळ्यांची धावपळ झाली. आणि अचानक 4-5 मिनिटानंतर दुसऱ्या बिल्डिंग मधून ना जवळजवळ 20-25 जणांचा घोळका अयांशला घेऊन येत होता. अयांश रडत होता. विचार करून म्हणजे बघितल्यावर थोडं म्हणजे जीवाला शांती, म्हणजे बाबा भेटला. पण जोपर्यंत दिसत नव्हता ना तोपर्यंत जे काय झालेलं ना इमॅजिन करू शकत नाही मी, म्हणजे विचारापलीकडे. तर असं काहीच झालं. त्यानंतर मी व्हिडिओ शूट केला नाही, डायरेक्ट स्टेशनला गेलो, ट्रेन पकडली, रात्री प्रवास केला, कुडाळला पोहोचलो आणि घरी आलो. असा होता आमचा हा लग्नाचा व्लॉग. लग्न मस्त पार पडलं. आणि कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आवडला असल्यास कोकणी गंधार या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. लव्ह यू.